नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक सूप। या पद्धतीने केलेलं सूप खूप छान टेस्टी, लहानांपासून मोठ्यांना आवडेल असं होतं। चला तर आपण सूप बनवायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा गड्डी पालक निवडून घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण कट करून घेऊया। खूप बारीक नाही, असा थोडासा मोठाच पालक कट करून घ्यायचा आहे। बघा, माझा सर्व पालक इथे कट करून झालेला आहे। आता एका भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेणार आहे। तेलामध्ये 7-8 लसण पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धी हिरवी मिरची, अर्धा कांदा घालून घेतलेला आहे। तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त नाही, अगदी त्याचा जो त्यांचा वास असतो तो कमी होण्यासाठी अगदी आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। परतून झालेला आहे। आता त्यामध्ये मी चिरलेला पालक घालून घेत आहे आणि व्यवस्थित असा थोडासा आपल्याला 1 मिनिट भरासाठी परतून घ्यायचा आहे। पालक आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे। त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर पाण्याला आपण एक उकळी आणायची आहे। इथे आपल्याला खूप शिजवायचं नाही, तर पाण्याला फक्त एक उकळी आणायची आहे। पाण्याला एक उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता इथे मी एका बाउलमध्ये थंड असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व पालक काढून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे, थंड पाण्यात पालक ठेवल्यामुळे पालकाचा कलर बदलत नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पालक घालून आपल्याला मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, अतिशय बारीक पेस्ट इथे झालेली आहे। तुम्हाला हवे असेल तर ते तुम्ही गाळून घेऊ शकता। आता इथे मी एका बाउलमध्ये 4 चमचे दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पालक सूपचं भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याला उकळी आली की आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं मिश्रण केलं तर ते घालून घेऊया। कॉर्नफ्लॉवरमुळे खूप छान असं दाटसर आपलं सूप होतं। आता इथे मी फ्रेश क्रीम 2 चमचे घालत आहे। फ्रेश क्रीम घातल्यामुळे खूप छान असं आपलं सूप बनतं। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटच त्याला उकळायचं आहे। तुम्ही पाहू शकता, सूपला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि अतिशय छान दाटसर असं आपलं सूप तयार झालं आहे। आता एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। आता त्यावरती मी फ्रेश क्रीम घालून एका बाउलमध्ये ते काढलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं पालक सूप खूप छान झालेलं आहे। अतिशय छान टेस्टी सूप होतं। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपीला सबस्क्राईब करा।